त्याचं कारण मित्रांनो लक्षात घ्या, गिरीश भाऊ अनेक वर्षापासून अनेक प्रश्न मातंग समाजाचे प्रलंबित होते. सगळ्यांना कल्पना आहे पुण्यामध्ये लहुजी वस्ताद साळवेंचं स्मारक व्हावं ही सर्वांची इच्छा होती आणि ते स्मारक पूर्ण करण्याचं काम चालू करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते आपल्या भाजप आणि महायुती सरकारनं माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि गिरीश महाजन साहेबांनी केलं. सगळ्यांना माहिती आहे 5 एकर जागा आणि 250 कोटीपेक्षा जास्त निधी त्या ठिकाणी दिला गेला आणि त्या ठिकाणी पुण्यामध्ये आज लहुजी वस्ताद साळवेंचं स्मारक होतंय. भाऊ मागच्याच महिन्यामध्ये बैठक झाली, त्या बैठकीला विष्णुभाऊ होते, मी होतो आणि 35 कोटी फ्रान्सचा त्या ठिकाणी पुतळा पुण्यामध्ये होते. पुण्यामध्ये आल्यानंतर सर्वजण लहुजी बाबांचं दर्शन घ्यायचं आणि मगच पुण्यात जायचं अशी व्यवस्था भाजप आणि महायुती सरकारने आपल्या समाजासाठी केली. सगळ्यांना माहिती आहे की अण्णाभाऊ साठेंचं स्मारक व्हावं ही पण आपली इच्छा होती आणि तो प्रश्नही प्रलंबित होता, पण तोही प्रश्न सोडवला. 300 कोटी रुपये निधी चेंबूर या ठिकाणी देण्यात आला आणि त्याचं कामही येणाऱ्या काळामध्ये लवकरच होणार आहे. मगाशी माननीय सोनवणेंनी सांगितलं की आज अण्णाभाऊंचं काम सर्वात आणि सर्व देशाला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे, पण जगाबाहेर रशियामध्ये जे अण्णाभाऊंचं काम आहे हे सगळ्यांना कल्पना असताना माननीय फडणवीस साहेब यांनी स्वतः 3 दिवस वेळ काढून रशियामध्ये स्वतः आले आणि त्या ठिकाणी अण्णाभाऊंचं स्मारक केलं. हे लक्षात घ्या, हे काम फक्त कोण करू शकतं तर भाजप सरकार आणि सगळ्यांना माहिती आहे आपल्या उपजीविकेचं साधन लोकशाही अण्णाभाऊ साठेंचं महामंडळ होतं आणि त्या महामंडळामध्ये काँग्रेसच्या सत्तेच्या काळात 650 कोटीचा घोटाळा झाला. भाऊ या महामंडळात 300 कोटीचा निधी आहे. 7 वर्ष मित्रांनो ते महामंडळ बंद पडलं म्हणजे 2100 कोटीचं नुकसान या काँग्रेसच्या सरकारच्या काळात आपल्याला भोगावं लागलं. त्यानंतर माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर ते महामंडळ चालू झालं आणि त्या ठिकाणी मी अध्यक्ष म्हणून काही काळ काम केलं आणि आता सुरळीतपणे ते महामंडळ चालू आहे. नुकतीच 10 लाखाची घोषणा लोनची घोषणा आपण त्या ठिकाणी केलेली आहे. भाऊ त्या महामंडळामध्ये एक जाचक अट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जर ते लोन घ्यायचं असेल तर सरकारी नोकर किंवा जमीन तारण ठेवावी लागते आणि आमच्या समाजामध्ये सरकारी नोकरी नाही आणि वडिलोपार्जित जमिनी नाही. मी विष्णुभाऊ मागच्या कळमच्या बैठकीमध्ये मी वचन दिलं होतं की त्या दोन्ही अटी मी काढून टाकेल. मी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर चर्चा केली, महाजन साहेब यांच्यावर चर्चा केली आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये त्या दोन्ही जाचक अटी निघतायत आणि त्याचं पहिलं काम आमदार झाल्यानंतर समाजासाठी काय झालं असेल माझ्याकडनं तर ते झालेलं आहे. सगळ्यांना माहिती आहे भाऊ आज आमच्या समाजाचा इतिहास आपण ऐकला, पण या समाजाला अनेक वर्षापासून ज्यावेळेस अस्पृश्य समजलं जायचं या समाजाला एक काळ मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. पण मित्रांनो लक्षात घ्या, या सरकारच्या काळात आज जेजुरी देवस्थान जे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं देवस्थान आहे त्या ठिकाणचे अध्यक्ष जे झालेले ते आपल्या समाजाचे अनिल चौधरी झालेले आहेत. हे कोणी केलं तर हे भाजप सरकारने केलं. मला आपल्याला आवर्जून सांगायचंय की आज काँग्रेसने इतके वर्ष सत्ता भोगली पण काँग्रेसला कधीही वाटलं नाही की मातंग समाजाचा एखादा तरुण एखादा कार्यकर्ता राज्यसभेवर घ्यावा,
सुचलं नाही, त्यांनी आजपर्यंत आपला वापरच केला. पण आज भाजप सरकारने इतिहासामध्ये मातंग समाजाला पहिल्यांदा विधान परिषद मला दिली, म्हणजे आपल्या सगळ्यांना दिली. आणि आज संपूर्ण महाराष्ट्राचा आवाज या ठिकाणी पोहोचवण्याचं काम भाजपच्या वतीनं या विधान परिषद मी नक्की करेल, एवढं मी तुम्हाला ग्वाही देतो. आज आमच्या समाजामध्ये भाऊ एमपीएससी आणि यूपीएससी तर्फे आज अनेक कार्यकर्ते काम करत असताना एकही IAS अधिकारी नव्हता. पार्टीच्या माध्यमातून काम चालू होतं, पण आमच्या समाजातला IAS अधिकारी व्हावा हे आमचं स्वप्न आम्ही फडणवीस सरकारपर्यंत पोहोचवलं आणि आरटीची घोषणा झाली. आज आरटीच्या माध्यमातून आपल्या घरातला आपला माणूस ऑफिसर होऊ शकतो. मला आपल्याला आवर्जून सांगायचंय, ज्या वेळेस आरटीची घोषणा होत होती त्यावेळेस गिरीश भाऊचं प्रत्यक्ष भागावर लक्ष होतं आणि वेळोवेळी त्यांचं त्या भागावर लक्ष असताना मला त्यांनी आवर्जून सांगितलंय, ज्या वेळेस आरटी स्थापन होईल, ज्या वेळेस आरटी स्थापन होईल त्यावेळेस माझ्या जामनेर मधील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेश मिळाला पाहिजे. आणि पुढच्या पंचवार्षिकला ज्यावेळेस पुन्हा एकदा बहुमंत्री असतील त्यावेळेस आमच्या जामनेर मधील मातंग समाजाचे 20 पेक्षा जास्त मुलं या ठिकाणी तहसीलदार आणि त्याच्या वरच्या पोस्टवर असतील, ही काळजी तू घे, हे मला भाऊंनी सांगितलं. त्यामुळे लक्षात घ्या की आज अबकड्याचा प्रश्न असेल, अबकड्याचा प्रश्न ज्यावेळेस उपस्थित झाला त्यावेळेस सर्व समाज खुश झाला. पण दुःखी कोण झालं तर काँग्रेसवाले झाले. त्या वडेट्टीवारांनी जाहीर सांगितलं की हे अबकड्याचं आरक्षण मी मिळवून येणार नाही आणि मातंग समाजाला हे आरक्षण मिळू नये यासाठी प्रयत्न करेल, हे काँग्रेसच्या अध्यक्षांनी सांगितलं आणि वडेट्टीवारांनी सांगितलं. विष्णू भाऊंनी तर अनेक ठिकाणी चप्पल दाखवून त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि वडेट्टीवारांच्या त्या ठिकाणी निषेध केला. लक्षात घ्या, जर काँग्रेस आपल्या समाजाच्या विरोधात असेल तर गिरीश भाऊंसारखी माणसं महाराष्ट्रात जी आपल्या बरोबर आहे ती बहुसंख्य मताने निवडून आले पाहिजे. मी गिरीश भाऊ आपल्याला वचन देतो, ज्यावेळेस तुमची या 1-1.5 महिन्याची इलेक्शन असेल तर आमचा इथे असलेला उपस्थित बांधव, उपस्थित समाज स्वतंत्र मतदान करेलच, पण प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येक कार्यकर्ता किमान गिरीश भाऊंना वैयक्तिक 500 मतं आणून देईल. त्याचं कारण आहे की भाजपने जे आपल्याला दिले ते गिरीश भाऊंच्या माध्यमातून दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला समाज एकत्रीकरण करायचं आहे आणि अबकड वर्गीकरण हे येणाऱ्या काळामध्ये जर लागू करायचं असेल तर आपल्याला हे सरकार येणं अत्यंत महत्वाचं आहे. गिरीश भाऊ पुन्हा एकदा मंत्री होणं आपल्याला अपेक्षित आहे आणि महायुती सरकार आलं तरच हे सरकार आपल्या बरोबर राहील. काँग्रेसचं सरकार आलं तर आपल्या बरोबर राहणार नाही. म्हणून मी विनंती करेन की मी आज आपला आमदार, मी आमदार म्हणजे तुम्ही आमदार आहात, म्हणून आपल्या वतीनं गिरीश भाऊंना वचन देतो, भाऊ तुम्ही तर लाखाच्या फरकाने निवडून येतालच, परंतु महाराष्ट्राचा मातंग समाज भाजपबरोबर राहील आणि सगळ्या आपले जेवढे उमेदवार असतील त्यांना निवडून आणण्यासाठी नक्की प्रयत्न करेल. मी जास्त वेळ घेणार नाही. जाता जाता मी गिरीश भाऊंना एवढीच विनंती करेल, मी आल्यानंतर या ठिकाणी अनेकांचे प्रश्न ऐकत होतो, पण मला त्यातला आपल्या मतदारसंघातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा वाटला की मला आल्यानंतर 100-200 कार्यकर्त्यांनी सांगितलं की या ठिकाणी अण्णा भाऊ साठेंचं स्मारक नाहीये, ते झालं पाहिजे. मला असं वाटतं, मी भाऊंना विनंती करेल की आपण परत निवडूनही येणार आहात आणि मंत्री होणार आहात, पण येणाऱ्या काळामध्ये पुढच्या पंचवार्षिक मध्ये निवडून आल्यानंतर एक छोटीशी जमीन या ठिकाणी देऊन भव्य असं स्मारक अण्णा भाऊंचं करावं. आपला समाज आपल्या पक्षाबरोबर आहेच, पण आपल्या बरोबर कायम राहील. धन्यवाद. जय भीम, जय गौरी.